कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज तुम्ही सगळे माझ्या केसांबद्दल एवढं बोलताय, आता ते चूक का बरोबर हा पुढचा मुद्दा झाला। पण याआधी पण खूप सारी लोक माझ्या राहणीमानाबद्दल, केस न वाढवण्याबद्दल बोललेत की, पण मला एवढा फरक नाही पडला। पण आज मला फरक पडला, कारण तुम्ही माझ्या सासूलाही बोललात। सीताईंनी मला मी जशी आहे तसं एक्सेप्ट केलंय, आणि हा त्यांचा मोठेपणा आहे। मला अभिमान वाटतो या गोष्टीचा। तुम्ही पण तुमच्या सुनांना एक्सेप्ट केलं पाहिजे असं मला वाटतं। ही ओळख आहे माझी, आणि ही ओळख या समाजानेच मला तयार करायला लावली। आणि अशी वेगळी ओळख जर कोणाला निर्माण करायची असेल तर तो काय प्रॉब्लेम आहे? आज माझे केस लहान आहे त्याचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला, म्हणजे असू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही याच्यात। पण त्याच्याच मागे एक गोष्ट आहे जी मी कधीच कुणाला सांगितली नाही, ती आज सांगते। लहानपणी शाळेत असताना माझे केस इतर मुलींसारखेच असे लांबसडक होते, मोठे होते। पण मग एक तो दिवस आला। शिवानी काय आहे? हा, का मारलंस त्याला? त्याने माझ्या मेहण्या ओढल्या, मी तर नियमातच खेळत होते ना। हे आधीच बोललो ना, हा खेळ मुलींचा नाहीये। खेळ म्हटलं तर अशा गोष्टी होणारच। न केलेल्या चुकीची माफी मागायची नाही आणि अन्याय सहन करायचा नाही, हे संस्कार केलेत ह्या कैलाश पाटीलने आपल्या लेकीवर। केवळ मुलगी आहे म्हणून 2 पावलं मागे येण्यापेक्षा हिने भरारी घ्यायला हवी। ही वेणी ओढल्यानेच तुझी अडचण झाली ना? चल तर मग। आणि मग झाली शिवानीची शिवा। माझ्या पप्पांना माझ्यामुळे ही ओळख तयार करावी लागली, आणि हे वेगळेपण आहे माझं, मला अभिमान आहे त्याचा। समजा उद्या उठून मी केस वाढवले आणि लोकांना काय सांगू की माझं आयुष्य खूप सुखी झालं का तर मी केस वाढवले। म्हणजे याने जर खरंच फरक पडला असता तर मी वाढवले पण असते, पण असं नाहीये ना। मी फक्त माझ्या पप्पांनी मला दिलेली शिकवण जपते आणि आयुष्यभर जपत राहणार। सीता, खरंच आमचं चुकलं, आम्ही विचार न करता बोललो। तुझी सून खरंच खूप हुशार, धाडसी आणि समजूतदार आहे। हो, आता आमचीही अशी इच्छा आहे की आमच्या सुनांनीही तुझ्या सुनेकडून काहीतरी शिकावं। पहिले मलाही असं वाटत होतं की तिची इच्छा होत असेल ऑफिसमध्ये काम करायची, पण आता हे सगळं ऐकून असं वाटतं की तिने ऑफिसमध्ये काम करायला हवं। माझ्या सुनेच्या हातावर पण टॅटू आहे। मला पहिलं वेगळं वाटायचं, पण आता वाटतंय प्रत्येकाचं एक वेगळेपण असावं। हे दाखव ग तुझा टॅटू सगळ्यांना। हो, माझ्याही सुनेला कबड्डी खेळायला आवडायची, पण मी तिला कधी खेळून दिलं नाही। पण आता तिने कबड्डी खेळावं। आणि हे बघ ग, त्याला नवऱ्याने विचारलं तर त्याला सांग सासू सोबत आहे म्हणून, आणि नाहीच ऐकलं तर काय सांगायचं, शिवा बरोबर आहे माझ्या म्हणून। सीता, तू तर खुश दिसतेस, काही बोलायचंय का तुला? शिवा, मला तुझा खूप अभिमान वाटतोय। थांब आलीच। शिवा, सॉरी ग। अहो ठीक आहे, तू हे बघा, असं नका सॉरी म्हणू। तुम्हाला कुठे हे सगळं माहित होतं? हो, खरंच शिवा, आता आम्हाला कळतंय की सीता तुझं एवढं कौतुक का करते ते।
आणि आता आमची अशी इच्छा आहे की आमच्याही सुनांनी त्यांचं कौतुक करायची आम्हाला संधी द्यावी. पण मग त्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्यांना सीताईंनी मला जसं स्वीकारलंय तसं स्वीकारावं लागेल. त्या जर कुठे चुकल्या तर त्यांना आईच्या मायेने सांभाळून घ्यायला पाहिजे. जग त्यांच्या विरोधात गेलं तर तुम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. ही आमच्या देसायांची पारंपरिक चंद्रवेणी. आई, शिवा, तू आज या सगळ्यांचं मतपरिवर्तन केलंस, त्यांना प्रेरणा सुद्धा दिलीस. खूप अभिमान वाटतोय मला तुझा. ही चंद्रवेणी तुझीच आहे, पण आज या सगळ्यांच्या साक्षीने मी तुला स्वतःच्या हाताने ती घालणार आहे. धर. दे. सीताई, बाय. खूप छान होते सगळं. बरं, चला आता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला शिवा तू सुरुवात कर. आजचा मान तुझा आहे बाई. बसा. ए दिव्या, दार उघड ना. चंदन, ए दिव्या, दार उघड ना. थांब, आत नको येऊस. अरे आत नको येऊ काय, तर रूम मध्ये पण एंट्री नाही का मला? नाही नाही, एंट्री आहे पण सरप्राईज पण आहे. सरप्राईज? हा. अगं पण मग तू दार तर उघड. नाही नाही, तू डोळे बंद कर. डोळे बंद? ए काय मारणार बिरणार नाही ना मला? नाही अरे, तू कर ना. नक्की? हा मी बंद करतोय ना डोळे. हा. हा केले. खरंच? हो. बघा. अगं हो ना. हा. ए दिव्या, मी डोळे बंद केलेत ना, आता हात ठेवायची काय गरज आहे? तू शांत राहा बरं जरा. दिव्या, मला भीती वाटते. आय ग. ए काय झालं, काय झालं? नाही काही नाही, ते पाय दुखत होता ना. हा पण बरं आहे ना? हो म्हणजे बरं नाहीये, पण ते सगळं जाऊ दे आता. डोळे बंद ठेवा. हो हो हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.